त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर इयत्ता 8वीचा विद्यार्थी वैभव अरुण कोकरे या विद्यार्थ्यानं रात्री जे अपघात होतात हे अपघात टाळण्यासाठी नाईट ॲक्सिडेंट सेफ्टी डिव्हाइस तयार केलेला आहे, ज्याच्यामुळे अनेक रात्री होणारे अपघात आपण टाळू शकतो. पहा हा प्रोजेक्ट कशा प्रकारचा आहे याचं प्रात्यक्षिक आता आम्ही तुम्हाला दाखवतो. किंवा रस्त्यामध्ये खड्डा आला बरोबर ना, तर ऑटोमॅटिक त्याचा स्पीड स्लो होतो. अशा प्रकारचा एक सुंदर अशा प्रकारचा प्रोजेक्ट त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळीमधील वैभव अरुण कोकरे या विद्यार्थ्यानं बनवलेला आहे. आता आपण त्याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या ठिकाणी पाहणार आहोत. रस्ता लागतो का आपले हे बी जमतं आपलं, मग टेबलवर मांडलं तर जमन दूरवरनं जरा. हां म्हणजे बघा, कार रस्त्याने चालली, वेगात चाललेली आहे, पण अचानक जर पूर्ण दुसरी कार आली तर त्या गाडीचा वेग ऑटोमॅटिकली कमी होतो. बघा गाडी जागेवरती थांबलेली आहे. आता एक गाडी बघा पुन्हा एकदा महाग मांडवर या ठिकाणी कार चालू केलेली आहे. रात्रीच्या वेळी बरेच ॲक्सिडेंट होतात. समोरून जर अचानक गाडी आली तर ही गाडी ऑटोमॅटिकली जागेवरती थांबते आणि ही गाडी बाजूला काढली गेली पुन्हा ती गाडी चालू. बघा रात्रीच्या वेळी जर ड्रायव्हरला झोप वगैरे लागली आणि झोप लागल्यानंतर गाडी चालूच असते आणि समोरून जर अचानक दुसरी गाडी आली तर ही गाडी जागेवरती थांबते. नाईट सेफ्टी ॲक्सिडेंट कार असं या प्रोजेक्टचं नाव आहे. खूप छान उपक्रम आहे. उपयोगी अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय काय वापरले? ह्याच्यासाठी मी अल्ट्रा इन्फ्रारेड सेन्सर, 1 रिले, 2 गिअर मोटर, 4 व्हील्स आणि वायरिंग केली कनेक्शन. आणि ही संकल्पना तुझ्या मनामध्ये कसं काय आली? जे आपल्या रोडवर जे ऍक्सिडेंट होतात ते दूर करण्यासाठी मी ही बनवली. नाही पण त्याच्यामध्ये लागणारे जे पार्ट आहेत ते मी ChatGPT आणि YouTube वरून शोधून काढले. त्याच्यामध्ये शोधून काढलं. बघा मोबाईल मुलांना वापरू नका असं म्हणतात, पण मोबाईलचा जर चांगला वापर केला तर तो निश्चित मुलांसाठी फायदेशीर आहे. ChatGPT आणि YouTubeवरती त्याने हे पाहून अशा प्रकारचा सुंदर प्रोजेक्ट तयार केलेला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये रात्रीच्या वेळी जे अपघात होतात या अपघातापासून आपण वाचू शकतो. अशा प्रकारचा हा खूप छान उपक्रम आहे. हे साहित्य कुठून आणलं सगळं लागणार? मी साहित्य आपल्या ज्या ऑफलाईनला ते काय मिळत नव्हतं म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केलं. ऑनलाईन ऑर्डर केलं. आणि या प्रकल्पासाठी किती खर्च आला? मला ह्या प्रकल्पासाठी सर 850 ते 900 रुपयाचा खर्च आला. 800-850 रुपये 900 रुपये खर्च. ऑनलाईन मागवलेला. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यानं अगदी 1000 रुपयाच्या आतमध्येच हा खर्च तयार करून सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेला आहे.